करूया सुरुवात. वा खान बारी सुरू करण्यापूर्वी माझे प्रतिस्पर्धी कोल्हापटी बुवा यांना विनंती आहे. शक्तितुऱ्याच्या नियमानुसार आपला पास आणि आपली प्रश्नाची पोत या ठिकाणी घेऊन यायची बुवा. हर जन्मस्थान माझी दिवा आहे माझ्या पालिगावा. जन्मस्थान माझे दिवा आहे माझ्या पालिगावा. भाग्य माझे फुलून आले, हो भाग्य माझे फुलून आले. आई वडिलांची सेवा गुरुचरण धरल देवा. भाग्य माझे फुलून आले, हो भाग्य माझे फुलून आले. घेतला होता शक्तीचा मी, घेतला होता शक्तीचा मी. भानुदास ओळीचा मी, ओळ माझी दास, ओळ भानुदास कंजीवाले. मूळ गादी गोपाळ आंबा बंडू बांडोबा. कवी सोनू भाऊ रंगले. भिक कुणाची वासू तुकाराम. कानू सोनू कानू नारायण. गुरुस्थानी मीना मिले. बाबाजी आणि सदानंद. कृष्ण अर्जुनाला चंद. भिकाजी वस्तात रंगले. ओ भाग्य माझे फुलून आले.
वंदन करून राष्ट्रमाता जिजाऊ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून माझ्या गावची सार्वजनिक कालवेश्वर आणि पालेश्वराला वंदन करून घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांना तुवार अभिवादन करून महाराष्ट्राचे आराध्य हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून या ठिकाणी मला जमलेल्या सर्व तमाम रसिक मायबापांना मानाचा मुद्रा करून मी आपल्या या कार्यक्रमाचे आयोजक माझे गावचे मंडळ श्री स्वयंभू पालेश्वर ग्राम विकास मंडळ यांचे तशवी आभार. आम्हा दोन्ही कलाकारांना सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही मनस्वी आभार मानतो आणि माझ्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय कुणबी. पहिला प्रथम सुस्वागतम हे वंदन माझी लाडक्या गणाला. पहिला प्रथम सुस्वागतम हे वंदन माझे लाडक्या गणाला आणि दुसरे वंदन माझे माय पिता गुरु जनाला. ज्याने मला ज्ञानाचे अमृत पाजले त्या थोर गुरुजनांचे मी चरण धरतो आणि गायनास सुरुवात करण्यापूर्वी मी माझ्या ग्रामदेवतेला स्मरतो. पाली माझ गाव, गाव माझ वैभवशाली हो. पाली माझ गाव, गाव माझ वैभवशाली.
माझं गाव गाव माझं वैभवशाली हो पायी माझं गाव गाव माझं वैभवशाली रंगभराया या सत्वरी रंगभराया या सत्वरी या खेळाच्या रंगभराया या सत्वरी बालेश्वर सोमेश्वर राधाकृष्ण मापेश्वर पालिकावाचा आधार सांभाळी तूच भार आम्हाले घराना आम्हाले घराना आम्हाले कराना ही तुझी सावली पायी माझं गाव गाव माझं वैभवशाली हो पायी माझं गाव गाव माझं वैभवशाली भानुदास घराणे माझे आम्ही वारकरी ओ गुरुदानो नारायण आमचे आम्ही सेवकरी नारायण आमचे आम्ही सेवकरी गुरुदानो नारायण आमचे आम्ही सेवकरी बाबाजी सदानंद कृष्ण अर्जुनाला छंद विकास माझे वसतात संजय मंगेश देवी साद विजय गातो रंगणी विजय गातो रंगणी विजय गातो रंगणी विजय गातो रंगणी लिहून या चार ओळी पायी माझं गाव गाव माझं वैभवशाली हो पायी माझं गाव गाव माझं वैभवशाली पायी माझं गाव गाव माझं वैभवशाली हो पायी माझं गाव गाव माझं वैभवशाली सालूबाई कालेश्री सालूबाई कालेश्री सालूबाई कालेश्री सालूबाई कालेश्री हीच अमुची माऊली पायी माझं गाव गाव माझं वैभवशाली हो पायी माझं गाव गाव माझं वैभवशाली पायी माझं गाव गाव माझं पायी माझं गाव गाव माझं वैभवशाली बोल श्री गजानन महाराज की जय गाव देवी माते शक्ती वाले श्रीरंग देवता माते दानू नारायण कृष्ण अर्जुन वसंत विकाजी अखंड नागेश्वरी भांडा घराण्याचा आई जीवदानी नृत्य कला पथक वाल्यांचा बालेश्वरा तुझा छत्रपती शिवाजी महाराज बजरंग बली गणपती बाप्पा
बाल कलाकारांच्या नृत्य आविष्कारासाठी संकेतची दळवी यांच्याकडून 100 रुपये व नरेशजी वैद्य आलेला आहे. आम्ही त्यांचा मनस्वी स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी स्तवन झाले बुवा गण गातोय. माझ्या गुहागरच्या सर्व रसिकांना मी विनंती करतो, कारण मी जो गण गातोय तो एक सत्य परिस्थिती आपल्या गुहागरमध्ये घडली होती आणि तीच मी या गणामधून मांडतोय. कारण काही वर्षापूर्वी कोकणामध्ये माझ्या गुहागरमध्ये समुद्र असा तुडुंब भरला होता आणि ते वास्तव आहे बुवा. आमच्या गुहागरच्या किनारपट्ट्यावरती एक वैडेश्वराचं मंदिर आहे. त्या वैडेश्वर मंदिराच्या बाजूला एक उरुफाटा नावाचं गणपतीचं मंदिर आहे बुवा. सत्य घटना आहे. कारण आता तुडुंब महासागर भरला असताना त्याला थांबवायचं काम माझ्या गणानं केली, माझ्या गणपतीनं केली. त्यामुळं हा मी गण माझ्या गुहागरच्या उरुफाटा गणपतीसाठी मी बुवा गातोय. लक्ष असू द्या. ही कोकणची लाल माती, या मातीत गणा तू जोडली सनाती. तुझं नाव घेतात गणेशान, फुकते आमची गर्वान शाती. आणि त्या भरलेल्या समुद्राची गती म्हणून प्रसिद्ध झालास तू माझा देवा. तुझं नाव उरुफाटा गणपती. गुहागरचा समुद्र असा भरला, संकेत दिले या मानवाला. हो, गुहागरचा समुद्र असा भरला, संकेत दिले या मानवाला. पाणी गावात शिरू लागला लागला. देव माझा प्रगटला प्रगटला, त्याने अडविले समुद्राला. हो, देव माझा प्रगटला प्रगटला, त्याने अडविले समुद्राला.
सगळीकडे गोपाला झाला सगळीकडे गोपाला माहित नव्हते बघा कोणाला कोणीतरी नावच केलंय गणाला माहित नव्हते बघा कोणाला कोणीतरी नावच केलंय गणाला चिंता होती माझ्या गणाला देव मला प्रगटला त्याने अडविले समुद्राला देव मला प्रगटला त्याने अडविले समुद्राला प्रगटला त्याने अडविले समुद्राला देव मला प्रगटला त्याने अडविले समुद्राला संकटले कोकणावरचे हे उपकार गणरायाचे झाले प्रसिद्ध नाव गणाचे माझ्या उर्फाटा गणपतीचे उर्फाटा गणपतीचे उर्फाटा गणपतीचे कवी विकार लिहिला वंदन करून आज गणेशाला कवी विकारीने लिहिला वंदन करून आज गणेशाला विजयाचा आशीर्वाद दिला देव मला प्रगटला त्याने अडविले समुद्राला देव मला प्रगटला त्याने अडविले प्रगटला त्याने अडविले समुद्राला देव मला प्रगटला त्याने अडविले समुद्राला स्वागताचा मुखा असा भरला संकेत दिले या मानवाला स्वागताचा मुखा असा भरला संकेत दिले या मानवाला पाणी गावात शिरला गला माझला प्रगटला त्याने अडविले समुद्राला देव मला प्रगटला त्याने अडविले त्याचप्रमाणे आलेले बक्षीस अथर्व संवाद आणि कळ झालाय त्या गवळणीकडे बुवा माझ्या गवळणीचा विषय मी माझ्या गवळणीतून तुम्हाला देणार आहे आणि त्याचं उत्तर बुवा तुम्ही तुमच्या बारीमध्ये त्याचं उत्तर द्यायचंय बुवा लक्षात असू द्या शृंगार पायी पैंजनाचा बार आहे तुझ्या माझ्या प्रेमाची लीला ही भक्तीचा सार आहे पण काना तुला मला आणि माझा तुला हा आधार तू कृष्ण गोरी हृदयाची माझ्या तू केली चोरी कधी कुंजवनी कधी यमुनेच्या तीरी छेडीत असतो तू मधुर ही बासुरी पुसते तुला मी राधा नंद मुरारी घडी घडी जातो काच्या कळंबावरी वा ही राधा म्हणते काय म्हणते की तू त्या कळंबावरती का जातो वा त्या कळंबाचं आणि तुझं नातं काय या गवळीतून बुवा तुम्ही मला उत्तर द्यायचं आहे.
तू कृष्ण सावळा मी राधा गोरी हृदयाची माझ्या तू केली सतोरी कधी कुंजवनी कधी यमुना तीरी छेडीत असतो तू मधुर ही बासरी पुसते तुला मी राधा नंद मुरारी घडी घडी जातो पुसते तुला मी राधा नंद मुरारी घडी घडी जातो सकाळच्या कदमावरे पुसते तुला मी राधा नंद मुरारी घडी घडी जातो सकाळच्या कदमावरे कृष्ण सावळा राधा गोरी हृदयाची माझ्या तू केली सतोरी कधी कुंजवणी कधी यमुनेच्या तीरी छेडीत असतो तू मधुररी बासरी पुसते तुला मी राधा नंद मुरारी घडी घडी जातो तुझ्या कदमावरे पुसते तुला मी राधा नंद मुरारी घडी घडी जातो सकाळच्या कदमावरे माधुवनात तुला भेटायला आली तेव्हा पण दिसला तू करमत खाली दिसला तू कदमात खाली दिसला तू कदमात खाली देवाला पवली तो साडी न थोडी तेव्हा तुझा पकडून होता करमत काळी तेव्हा तुझा पकडून होता कदमाची झाडे तेव्हा तुझा पकडून होता कदमाची झाडे या दुधाची करतोच गोरी म्हणून बदनाम तुला करतात पोरी पुसते तुला मी राधा नंद मुरारी घडी घडी जातो काका कळंबावरी पुसते तुला मी राधा नंद मुरारी घडी घडी जातो काका कदमावरी पुसते तुला मी राधा नंद मुरारी घडी घडी जातो काका कदमावरी नमस्कार मंडळी. आता शक्तित्रा म्हटला म्हणजे सवाल जवाब आलाच. बुवा संतोष कोलपते बुवांना आपल्या प्रश्नाची प्रत दिलेलीच आहे. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी आपल्याला आपला प्रश्न वाचून दाखवत आहे. एक ऋषी पृथ्वीवर एका महात्म्याच्या रूपात अवतरले. त्यांनी अनेक शिष्य घडवल्याने गायन निरूपण कलामध्ये निपुण केले. असाच एक त्याचा सखा शिष्य झाला. तो चांगलं कवित्व करू लागला, परंतु त्याला प्रसिद्धीने अहंकार आला. तो त्याच्या गुरूंना सोडून दुसऱ्याच्याच संगतीला लागून आपल्या घरच्या गुरूंना तुच्छ समजू लागला. त्यांना सोडून वेगळा राहू लागला. त्याने काव्य लिहिली, ती आजही त्या जगभर प्रसिद्ध आहे. तर बुवा विषय असा आहे की ती काव्य कोणती आणि
ते गुरु पूर्वजन्मीचे कोण होते. ती अशी आहे बुवा, सहस्र ब्राह्मणांनी डोक्यावर घेऊन नाचवले ही कथा पटवून द्यायची. कोलपते बुवा, आता हा विषय असा असतो की जसा बुवा तसा विषय. त्याप्रमाणे आज बुवानी कोणाला पंक्तीला बसवलंय आणि कोणाला घेतलंय हे त्यांनाच माहिती आहे. तर बुवा कुठे गेले? कोलपते बुवा, रेडकासारखं बघू नका. हा, वाकडं झाली आहेत सिंगा, काय उपयोग नाही. ठीक आहे. तर बुवा आमच्या या प्रश्न पदातून गात आहेत विजय पेजले. बुवा, मला वाटतं बुवा पण खूप हुशार आहेत आणि त्यांच्या उलट त्यांनी मला खरं उत्तर द्यायचं आहे बुवा. असू द्या, प्रश्न बंद करतोय. शक्ती तुला कामण्याची ही पहिली नांदी आहे, याची ना माझी आज जुगलबंदी आहे. याला हरवण्याची आज चांगली संधी आहे, कारण हा गोवा स्वतः कलेचा नसबंदी आहे. बुवया जरा संगतीला विषय घेतो मी पंक्तीला, नाही मी घेणार गमतीला, हा ठेवलाय गणतीला. अहो स्वतःच्या गुरुला बाजूला सारून घेतलाय दुसऱ्याच पंक्तीला. विषय घेतो गमतीला, नाही घेणार मी गमतीला, आका ठेवलाय गणतीला. जरा संगतीला विषय घेतो मी गणतीला, नाही मी घेणार गणतीला, ठेवलाय गणतीला. अहो स्वतःच्या गुरुला बाजूला सारून घेतला दुसऱ्याच संगतीला. गुरुविना मोक्ष नाही मिळणार कोणाला, गुरुपादी जावे म्हणून लागे चरणाला. गुरुपादी जावे लागेल म्हणून चरणाला, गुरुपादी जावे लागेल म्हणून चरणाला. आधी शिकून घेतली कला, म्हणून हवा रूपाला आला. गीतेचा घोटाळा त्याच्या भूतीने घोळ केला. पहिल्याला बदलून दुसऱ्याला बोलून, पहिल्याला बदलून दुसऱ्याला बोलून गेला दुसऱ्याच गणतीला. वयाला गणतीला विषय गणतीला, वयाला गणतीला विषय गणतीला. स्वतःचा गुरु सोडून जवळ गेले हो परक्याला, बदनाम होण्या आधीच याने पकडलं मोरक्याला. पकडलं मोरक्याला, पकडलं मोरक्याला. कोण फुटलं हे वागाला, लागला मी नादाला. अरे मी सरेला गेला तीर्थयात्रेला, जिथं पण जाऊन ठेवलंय लिहून, जिथं पण जाऊन ठेवलंय लिहून, करवून गणतीला. बुवा या गणतीला विसरू